स्पर्धा परीक्षेसाठी जिद्द, चिकाटी व मेहनत ही त्रिसूत्रीच खरा मंत्र. महेश जंजिरे UPSSC-तून थेट असिस्टंट कमांडंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा मराठा तर्फे झाला विशेष गौरव. अहिल्यानगर स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती या बाबी अजिबातच गरजेच्या नाहीत. त्यासाठी फक्त जिद्द, चिकाटी व मेहनत ही त्रिसूत्रीच खरा मंत्र आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलीस दलात थेट असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झालेले महेश जंजिरे यांनी केले. काही चुणचुणीत विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच काही उत्साही पालक यांनी महेश यांच्यावर राज्य व केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, वाचनाची सवय, सामान्य ज्ञान, विषयांची निवड यासह इतर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. महेश जंजिरे यांनीही स्वतःच्या खास शैलीत विद्यार्थी व पालकांना ओघवत्या व अत्यंत सोप्या भाषेत ही माहिती दिली. इतकेच नव्हे तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची जिद्द असलेल्यांना आपण सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करू, असेही त्यांनी आश्वासित केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या येथील रेसिडेन्शियल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलीस दलात असिस्टंट कमांडंट या पदावर थेट निवड झाली असून खडतर प्रशिक्षणानंतर ते आता देशसेवेत रुजू होत आहेत. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते जंजिरे यांचा एका खास समारंभात विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी दरे बोलत होते. संस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी मसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्य अरुणा काळे, बांधकाम व्यावसायिक असलेले महेश यांचे वडील ईश्वर जंजिरे, महिला बचत गटाच्या नेत्या असलेल्या आई सुनीता जंजिरे, वास्तुविशारद पत्नी काजल जंजिरे, रेसिडेन्शियल चे प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, संस्थेच्या शिवाजी सहकारी भांडाराचे अध्यक्ष प्राचार्य रवींद्र देवढे, शिक्षक नेते प्राचार्य डायरेक्टर सुधाकर सुंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरे व आठरे पाटील यांनी जंजिरे यांच्या UPSSC-तील अभूतपूर्व यशाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील तसेच परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महेश जंजिरे यांची UPSSC-तून थेट असिस्टंट कमांडंट या पदावर बाजी मारल्याची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत या दोन्ही पदाधिकारी यांनी महेश जंजिरे यांचा गौरव केला. महेश जंजिरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्य व देश पातळीवरील स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का पूर्वी फारच कमी होता. आता तो वाढत असला तरी अपेक्षेएवढा नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळूच शकत नाही, असा न्यूनगंड आहे. परंतु ते साफ चुकीचे असून जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करणार यांना स्पर्धा परीक्षेतील यशापासून कोणीही रोखू शकत नाही. रेसिडेन्शियल चे प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्राचार्य रवींद्र देवढे, प्राचार्य सुधाकर सुंबे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. महेश जंजिरे यांना विद्यार्थ्यांचा गराडा व अन प्रश्नांची सरबत्ती. कार्यक्रमानंतर खाकी वर्दीतील रुबाबदार व्यक्तिमत्व दिसत असलेल्या महेश जंजिरे यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी कुतूहलापोटी अक्षरश गराडा घातला. अनेकांनी त्यांच्या सह्या घेतल्या तर काहींनी त्यांच्या वर्दीकडे चौकस कटाक्ष टाकीत महेश यांचेशी हस्तांदोलन करण्यावर भर दिला. विनंती करतो की आपण साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. जंजिरे साहेबांनी फॅमिली आलेली आहे, परिवार आलेला आहे, त्यांनी समोर यावं ही विनंती. विद्यालयासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. आपल्या रेसिडेन्शियल उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते विद्यार्थी आहेत. यानंतर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आणि त्यावेळी एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्याला मग काहीतरी मोठं करायचं आहे, काय करायचं त्यावेळेस माहिती नव्हतं. पण आज मी तुमच्या समोर एक फक्त अधिकारी म्हणून उभा नाहीये, तर तुमच्यातलाच तो एक विद्यार्थी म्हणून उभा आहे. ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला, संघर्ष केला, आलेल्या अडचणीवर मात केली आणि आपला मार्ग काढत इथपर्यंत आला. आणि म्हणून आज मी इथे तुमच्या समोर उभा राहून बोलतोय. खरं सांगायचं तर स्वप्न पाहायला पैसे लागत नाही. एकमेव अशी गोष्ट आहे
की ती तुम्ही उघड्या डोळ्याने पाहू शकता. मीही एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे. जसे की बहुतांश आपल्या नगर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागातून येतात आणि त्यांच्यापुढे एक मोठं होण्याचं स्वप्न असतं. तुम्ही हे स्वप्न पाहणं गरजेचं आहे. कोणाचं स्वप्न असेल, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला शिक्षक बनायचंय, कोणाला माझ्यासारखं पोलीस बनायचंय, पण ते बनायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. मी जेव्हा माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि प्राथमिक शिक्षणानंतर जेव्हा मी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि तुम्हाला माहिती आहे की पूर्ण नगर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातलं एक प्रेस्टिजियस कॉलेज म्हणजे रेसिडेन्शियल कॉलेज. येथे ऍडमिशन घेण्यासाठी खूप मोठं कॉम्पिटिशन असतं आणि ते कॉम्पिटिशन पार करून तुम्ही इथपर्यंत आला तर तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं होणार, कारण ते मी अनुभवलं.